लोकांकडे असं बोलून संभ्रम निर्माण करण्यापेक्षा होय आम्ही दिल्लीचा आदेशही मानतो, कारण की आम्हाला दिल्लीकडून भरपूरसा असा फंडिंग जे आहे या शासनाला आज दिल्ली सरकार देते, लोकांची कामं होत आहेत, स्पीड येते आणि ह्याची पोटदुखी ह्या संजय राऊत सारख्या वयात माणसाला जास्त आहे. फडणवीसांना विपश्यनेची गरज आहे, 2 ज्युनियर नेत्यांच्या खाली ते काम करतायत असं सुद्धा टोला लगावत आहेत. मी तेच तर म्हणतो ना, संजय राऊतने हे स्पष्ट केलं पाहिजे, ज्युनियर आदित्य ठाकरे आहे का संजय राऊत आहे. मग संजय राऊत त्या ठाकरेच्या हाताखाली काम करतो का आदित्य ठाकरे संजय राऊतच्या हाताखाली काम करतो, याचं स्पष्टीकरण दिलं तर त्याला त्याचं उत्तर मिळेल. बरं. तर संजय शिरसाट यांनी ही प्रतिक्रिया दिलेली आहे. होय आम्ही दिल्लीचे आदेश मानतो असं शिरसाट म्हणतात. सध्या अधिवेशनाचा हा शेवटचा आठवडा सुरू आहे. अधिवेशनादरम्यान संजय शिरसाट यांनी हे TV9ला प्रतिक्रिया दिलेली पाहायला मिळते. राऊतांकडून संभ्रम निर्माण करण्याचं काम केलं जातंय असं शिरसाट म्हणतात. तर होय आम्ही दिल्लीचे आदेश मानतो असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे. तोडबाजी न झाल्यामुळं त्याला एक आपली ताकद आहे दाखवण्याचा त्याने प्रयत्न केला. एवढं पायी जर शेतकऱ्याच्या प्रश्नावर जर राजभवनावर गेले असते, मंत्रालयाचं तर तुम्हाला वावडच आहे, पण राजभवनावर जरी गेले असते तर लोकांनी तुम्हाला आशीर्वाद दिले असते. परंतु तोडबाजी झाली नाही म्हणून त्या अदानीच्या ऑफिसवर जाणं मला वाटतं लोकांना रुचलेलं नाही. आणि म्हणून संजय राऊतला बी तिथं वडापाव खाताना तुम्ही पाहिलं असेल, त्यालाही वाटतं का यार आज वडापाव खाना कल तो कुछ तो मिलेगा, म्हणून सगळे ते क्यूमध्ये बसले होते. आणि त्याच्यामध्ये वैशिष्ट्य असं की अनिल परब सारखे लोक म्हणत होतं ज्यांचे ज्यांचे नाव आहेत त्यांनी स्टेजवर या, हिस्सेदार जास्त होऊ नका. ही जी काय पद्धत होती ना, या मोर्चामध्ये नसते अशी. म्हणून हा राज साहेबांनी जसं सांगितलं, टक्केवारीसाठी काढलेला तो मोर्चा होता. एक नागपूरच्या संदर्भातला महत्त्वाचा प्रश्न आहे. काल सोलार इंडिया कंपनीमध्ये स्फोट झाला आणि 9 जणांचा त्यामध्ये मृत्यू झालेला आहे. या प्रश्नावरती कोणतेही विरोधक बोलत नाहीत असं सुद्धा एक सूर आहे. तर शासनाने आपली भूमिका जाहीर करावी, मृतांना मदत द्यावी अशी सुद्धा मागणी होऊ लागलेली. सरकारची भूमिका काय असेल? मृतांना मदत तर दिलेलीच आहे, डिक्लेअरही केलेली, कदाचित त्याच्यात वाढही करतील. परंतु झालेली घटना ही गंभीर आहे आणि हे पहिल्या प्रकार नाही तर दुसऱ्यांदा तर तिसऱ्यांदा त्या कंपनीमध्ये असा स्फोट झालेला आहे. म्हणून वारंवार या सगळ्या गोष्टीला मग तिथलची जी फायरची सिस्टीम आहे ती योग्य नाही का, कसे लोक मरतात. आणि त्याच्यात मला जी माहिती मिळाली की अनस्किल्ड लोकांचा जास्त वापर केला गेलेला आहे, त्याच्यामुळे घटना घडलेली असं एक बातमी आहे. म्हणून